हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल अँड अवर न्यू व्लॉग. तर फ्रेंड्स, हा आहे आपला बागेश्वर धाम पार्ट 2 चा व्लॉग. तर तेव्हा मी तुम्हाला कथा दाखवली होती बागेश्वर धाम महाराजांची. तर आज त्यांचं तिथे दरबार आहे. तर बघा, त्याच ठिकाणी आहेत, त्याच मंडपामध्ये. तर आम्ही तिथे पुन्हा एकदा आलो आहोत. तर इथे रामचरितमानस हा राष्ट्रीय ग्रंथ होण्यासाठी इथे बघा घोषणा करत आहेत सगळे. आणि तिथे बॅनर सुद्धा आहेत खूप सारे. तर त्यासोबत इथे काकीने फोटो सुद्धा काढले आहेत. तर फ्रेंड्स, आम्ही काल कथेच्या दिवशी जेव्हा आलो होतो तेव्हा तर आम्ही याच टायमिंगला आलो होतो, पण तेव्हा एवढी गर्दी नव्हती. आम्ही पुढे बसलो होतो थोडंसं. पण आता आज आम्ही त्याच टायमिंगवर आलो असून सुद्धा बघा इथे किती गर्दी झाली आहे. आम्हाला खूप अडचणीत आणि पाठी बसावं लागलं आहे, पण आता आम्ही काहीतरी ते ॲडजस्ट केलं आहे. तर बघा, आम्ही बसलो. आता आम्हाला फायनली जागा भेटली आहे. तर बघा किती गर्दी आहे. आज खूपच जास्त गर्दी होती. काल हाफ गर्दी होती आणि आज एकदम फुल सगळीकडे जागा पॅक होती. खूप जणांना उभं सुद्धा राहावं लागलं होतं. स्टेज तर इथून आम्हाला एकदम काय बोलतात ते असं मुंगीसारखं दिसत होता. स्टेज खूपच छोटा दिसत होता. बघा, सगळे आता महाराज आले आहेत तर सगळे उभे राहिले आहेत. काही जण त्यांचा व्हिडिओ काढत आहे. आता बागेश्वर धाम की जय अशी घोषणा सुरू आहे. आणि त्यानंतर इथे महाराज आले आहेत आणि बघा ते आता बालाजी भगवानांची इथे पूजा करत आहेत. त्यांची पूजा सुरू आहे. बघा, आता ते त्यांच्या आसनावर विराजमान होणार आहेत. त्या ते बघा सर्वांना हाय करत आहेत आणि सगळे त्यांना हाय करत आहेत. आम्ही सुद्धा त्यांना हाय करत होतो. त्यानंतर बघा ते सर्वांना नमस्कार करत आहेत. आता ते त्यांच्या आसनावर विराजमान झाले आहेत. त्यानंतर बघा आता इथे दरबारला सुरुवात होणार आहे. इथे महाराज प्रत्येकाला बोलवणार आहेत. म्हणजे ज्यांची अर्जी स्वीकार झाली असेल त्यांनाच ते बोलवतील. तर फ्रेंड्स, इथे मल्हारची बघा कशी मस्ती सुरू आहे. त्याला काहीतरी खायला पाहिजे होतं, त्याच्यासाठी आम्ही चिप्स सुद्धा आणले होते. चिप्स खात आहे. इथे बघा किती भक्तजन आले आहेत, किती पब्लिक इथे जमा झाली आहे. इथे बघा मम्मी हात वर करत आहे, ते सांगत आहे तसे बागेश्वर धाम की जय म्हणून घोषणा सुरू आहे. कृष्णवीला खूपच इंटरेस्ट आला आहे. तिला मस्त ऐकावं असं वाटत आहे ते. कारण रोज मम्मी किंवा काकी यूट्यूबवर जेव्हा लावतात तेव्हा ते मल्हार आणि कृष्णवी दोघं पण एकदम छान ऐकतात. तेच कृष्णवीला रिअलमध्ये बघून तिला आनंद झाला होता. ते पण जय असं म्हणतात. म्हणजे त्यांना एवढं काही स्पष्ट बोलता येत नाही तरी ते आपलं जय म्हणतात. बघायला छान वाटतं ते. मल्हारचं काय माहिती, आज मूडच नाही आहे, तो काहीच बोलत नाही आहे, शांत असं आपला बसला होता. पूछो हमसे, अरे पूछो यारो, जब जब संकट आएगा सन्यासी बाबा की सेना तुम्हारे साथ खड़ी नजर. बघा, इथे पहिली अर्जी कोणाची तरी स्वीकार झाली आहे, त्यांना ते बोलवत आहेत. त्यानंतर त्यांच्या प्रॉब्लेमचं ते सोल्युशन देतील. दूसरी नंबर डी में वंदना नाम की बहन जी की अर्जी लिखी है. वंदना नाम की बहन जी. के पहले में रश्मि नाम की एक बहन जी विराजमान है. आ जाए, आपकी अर्जी भी स्वीकार हो गई है दरबार में. जय श्री राम, जय सिया राम, जय बजरंगबली. कहाँ से हैं? रहने वाले तो हम लोग यूपी के हैं और यहाँ खारघर से आए. यहाँ तुमने किसी को नाम लिखवाया था? नहीं, बिल्कुल नहीं. किसी को कुछ नहीं पता है. हमें कैसे पता, तो बताओ. नहीं मालूम हमसे. नहीं होगा, शायद हमसे पूछा नहीं है. 2018 से मकान नहीं हो पा रहा, जिसको लेकर के टेंशन में है. बच्ची अंशिका का प्रश्न है, वह सफल 100% होगी. मकान आपका 2 वर्ष के अंतर्गत फ्लैट लेगा, आशीर्वाद है.
बात। ओ बड़ा पाव मुंबई का प्रसिद्ध भोजन यार, हमने कभी तो भी आपकी कृपा से बहुत बढ़िया ताली बहुत बढ़िया ऐसा तो नहीं है कि लाइसेंस चार्ज बंद करने के बाद में घट गई हो बिक्री? बढ़ गई गुरुजी, बढ़ गई। कोई दिक्कत नहीं होगी, ब्लॉकेज बना हुआ है, ऑपरेशन नहीं होगा, दवा से ठीक होगा। हनुमान भक्ति की साधना चाहते हैं, घर में आप राम नाम जप का अनुष्ठान का संकल्प करें। बड़ा बालक का क्रोध, दिमागी दिक्कत, मानसिक समस्या नहीं है, सभी पर कृपा चाहते। पहली अर्जी, आपकी समस्या विकराल बहू व बेटा के कारण है, बड़े बेटा और बड़े बहू के कारण, ठीक है। भयंकर कलेश मचा है, बहुत उपद्रव है, आपस में द्वंद्व मचा है, एक दूसरे पर शक कर रहे हैं, आप सामंजस्य चाहते हैं, हाँ या ना? रहा है, उपद्रव मचा रहा, जानने आई है क्या कारण है। संगत खराब है, संगत खराब है, बुद्धि उच्चाटन हो गया है, नकारात्मक ऊर्जा इस पर हावी है। यह ठीक होगा, कंट्रोल होगा। वह आपके निजी जीवन में भाई की घटी हुई घटना मारण विद्या से नहीं है, कोई तंत्र नहीं है, लेकिन देवीय प्रकोप जरूर था। इस कारण से 8 वर्ष पूर्व में जुलाई के महीने में सन 2016 को जो घटना घटी है वह तंत्र से नहीं। राम 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 राम, जय हो बालाजी की सेना। पकड़ के डाल लो। आप जरा नीचे बैठो, 1 मिनट के लिए हम आपको बुला रहे हैं। राम, कोई भी भयभीत नहीं होगा, बैठा रहेगा, आपका कोई भी बाल बाल दमन किया जाए। सन्यासी बाबा की सेना, इस बालक के जो भी भैरव शक्ति से संबंधित ऊर्जा थी उसको संकेत किया जाए। उसकी जो भैरव शक्ति की और साधना थी वह बंधन को काटा जावे। इस बालक के ऊपर जो भी साधना या जो भी परंपरा से संबंधित, भैरव से संबंधित तेज था उसको बढ़ाया जावे और सदा सदा के लिए बंधन खोल दिया जावे। सब लोग बोलो ओम बम बागेश्वराय वीर वीराय हुम फट स्वाहा। भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब, भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर। राम बोलो बागेश्वर बालाजी महाराज की। मुख में रखना, बाएं हाथ, बाएं हाथ। श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम। ऐसे वहीं पर बैठा रहे, सपोर्ट करो। फ्रेंड्स, इथे बघा काही लोकांच्या शरीरावर नियंत्रण वगैरे ठेवतात भूत प्रेत, आणि निगेटिव्हिटी शक्ती पण असते काही लोकांच्या अंगात, तर ते पण बाहेर काढत आहेत बघा बागेश्वर धाम सरकार। दरबार में आई है सन्यासी बाबा की सेना, जितने परेशान इन्होंने किया, पीट पीट करके इन्हें परेशान किया जावे। चलो तब तक दरबार का क्रम आगे बढ़ने में। ओम श्री राम 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 राम। ओम राम 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 राम। राम 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 राम। हमारी एक और प्रार्थना है,
आने दो, यहाँ रेलिंग में समझ तर फ्रेंड्स इथे खूप गर्दी आहे आणि गर्दीतून एवढं काही दिसत नाही आहे. तर इथे स्क्रीनवर जे दिसत आहे ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे. पण तुम्हाला जर पूर्ण दरबार बघायचा असेल तर तुम्ही बागेश्वर धाम सरकार या चॅनलवर बघू शकता. मी तुम्हाला कथेच्या व्लॉगमध्ये पण सांगितलं आहे. तर फ्रेंड्स मी हा व्लॉग इथेच थांबत आहे. तर फ्रेंड्स आजचा व्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग आणि छान अशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.